आज आमच्या मम्मींचा शेवटचा महिना होता. मग स्वयंपाक वगैरे केला, जेवण केलं आणि यांना डबा द्यायचा होता. मग निघाले आणि मला कॅन्टीनला पण थोडंसं सामान घ्यायचं होतं. पिल्लू बाहेरच बसलेलं होतं, त्याला बाय केलं. मग उबरने ॲटो बोलवून घेतली. 2च मिनटात ॲटो दाराजवळ आली. डायरेक्ट बसले आणि डायरेक्ट नेवल गेटला निघाले. मग रस्त्यातच काकांना म्हटलं 2 मिनटं थांबवा, यांना डबा द्यायचा आहे मला. मग डबा वगैरे दिला आणि कॅन्टीनला आले. बघते तर काय ते म्हणे आज मॅडम हाफ डे क्लोज आहे. म्हटलं जाऊ दे, थोडंसं फिरून घेऊ आता इथे. मग तिथं बघितलं नेव्हीच्या जहाज वगैरे उभ्या होत्या, कारंजे वगैरे एवढे छान अरेंज केलेले होते. मग थोडंसं फिरले तिथे, फोटो वगैरे काढून घेतले आणि हे स्टॅच्यू उभे केलेले होते, इतके छान वाटत होते हे. आणि दक्षिण नौसेना कमान वगैरे त्याच्याबद्दल थोडंसं डिस्क्रिप्शन दिलेलं होतं त्यांनी. मग निघाले परत बाहेर जायला. हे माझं नेव्हीचं डिपेंडंट कार्ड आहे, ते दाखवल्याशिवाय एंट्री पण नाही आणि एक्झिट पण नाही. इतकी सिक्युरिटी टाईट आहे, चेकिंग वगैरे सगळं इथं चालतं. मग काय निघाले, बसमध्ये बसले आणि मरीन ड्राईव्हला जायला निघाले. इथं कोचीमध्ये एवढं छान सिस्टम आहे ना, की सगळे जेंट्स एका साईडला, सगळ्या लेडीज बसमध्ये एका साईडला बसणार. त्याच्यामुळे एवढं सेफ वाटतं फिरायला पण. मग तिकीट वगैरे काढलं आणि निघाले. हा ब्रिज लागला मध्ये, बसमध्ये एवढं भारी वाटत होतं. पोचले मग मरीन ड्राईव्हला. पहिले वॉटरमेलनचा ज्यूस घेतला आणि मार्केटमध्ये गेले. इतकं छान सगळं होतं तिथं. क्रिसमसची खूप गर्दी पण होती. ड्रेसेस वगैरे मुलांचे शर्ट, भांडे वगैरे सगळं ए टू जेड. इथे पाहिलं तर काय किलोवर कपडे होते, डायरेक्ट किलोवर कपडे घ्या. म्हटलं बापरे, पहिल्यांदाच ऐकलं हे किलोवर कपडे. मग थोडी शॉपिंग वगैरे केली आणि निघाले परत घरी जायला. मग बस आली आणि मग बसमध्ये बसून निघाले. रस्त्यातच मला फर्स्ट टाईम इथे हिरव्या भाजीपाल्या दिसल्या. मग रिक्षावाल्या काकांना म्हटलं 2 मिनटं थांबा, मला घेऊ द्या म्हटलं. त्या पहिल्यांदा मला दिसलेल्या इथं हिरव्या भाजीपाला, मेथी आणि पालक. मग एवढी जुडी 30 रुपयाला हा मेथी आणि 40 रुपयाला हा पालक. म्हटलं जाऊ दे, असू दे, पण घेऊन टाकल्या. आणि मग काय